अमरावती शहरातील समाज क्षेत्रात अतिशय प्रसिद्ध असलेले सुमित विष्णुपंत कलाने हे नाव सध्या शहरात चर्चेला जात आहे. तर भाजपाच्या अनुसूचित राखीव या मतदारसंघात त्यांचं नाव आता सध्या चर्चेला जात आहे. तर अमरावती शहर अनुसूचित जाती मोर्चा महामंत्री म्हणून सध्या ते कार्य करत आहे. तर आपल्यासोबत ते आता सध्या जुळले आहे आणि समाज क्षेत्रात असलेला काम, करोना काळात असलेला काम व इतरही आरोग्यविषयक धावून जाण्याचा त्यांचा मोठा हट्टास हा सध्या शहरात चर्चेला जात आहे. एकीकडे भाजपचे महामंत्री शहराचे आहे आणि नुकत्याच निवडणूक विभागाने काल दिनांक 4 वाजता दुपारी निवडणुकीची घोषणा केली आणि पुन्हा आता निवडणुकीचे वारे अमरावती शहरामध्ये व्हायला लागले. तर एकेका प्रभागामध्ये त्यांचं नाव आता सध्या चर्चेला जात आहे. हा प्रभाग 6 असून मोरबाग आहे आणि इथे विशेषतः मनपाचा महापौर सुद्धा झालेला आहे. मात्र विकासापासून काही प्रमाणात मोठ्या प्रमाणात दूर हा प्रभाग सध्या शहरात चर्चेला जात आहे. इथल्या नागरिकांचं, युवा युवतीचं, महिलांचं मत सध्या चर्चेला जात असून की या प्रभागातून भाजपला उमेदवारी कलाने यांना देण्यात यावी अशी मागणीही जोर धरत आहे. त्यांच्या कार्याचं पाहता आपल्यासोबत जुळले आहे. काय समाजसेवा आपली आहे आणि आता आतापर्यंत आपण प्रभागात काय कामं केली? नमस्कार, मी सुमित विष्णुपंत कलाने. या ठिकाणी आपलं मनपूर्वक अभिनंदन की आपण मला वेळ दिला. या ठिकाणी मी विलासनगर आणि मोरबाग तो म्हणजे एकंदरीत प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 6 या सर्व नगरवासियांचं पण मी खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो. सोबत मी महामंत्री अनुसूचित जाती मोर्चाचा असल्यामुळे मी संपूर्ण अमरावतीवासियांचं पण आणि सोबत माझ्या समाजाचं पण खूप खूप अभिनंदन करतो की ते माझं नाव या ठिकाणी सुचवत आहे. आता विलासनगर प्रभागामधील समजा तुम्ही जर त्या प्रभागामध्ये गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला लोक स्वतःहून सांगतील की बा आम्हाला यावेळेस नवीन चेहरा सुमित कलाने पाहिजे आहे. तर झाला असं आहे की आपलं काम आपण जे आता मी 2012 पासून भाजपचं काम करतो आहे आणि एकनिष्ठ भाजपचे पदाधिकारी आम्ही आहोत. याच्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून, गेल्या अनेक वर्षापासून आम्ही प्रभागामध्ये एक सक्षम नेतृत्व म्हणून प्रभागातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत. त्या अनुषंगाने लोकांचं असं म्हणणं आहे की यावेळेस तरुण लोकांना भाजपनी उमेदवारी द्यावी, जेणेकरून युवा तरुण जर आज त्या ठिकाणी म्हणजे लोकांच्या सेवेमध्ये संधी म्हणून येतील तर हे काही चांगल्या कालावधीपर्यंत लोकांची सेवा करू शकतील. भाजपाचं एक मत असं आहे की सध्या युवा वर्गांनाच उमेदवारी देण्याचा मानस भाजपा करत आहे. तर काही ठिकाणी त्या उमेदवारालाही भाजपा लोटत आहे. मात्र या प्रभागात विकासात्मक दृष्टिकोन जर पाहिला तर विकासापासून हा प्रभाग फार मागे आहे. काय कारण असेल? नाही, असं नाही आहे. या विलासनगर प्रभागामध्ये भाजपच्या माध्यमातून खूप चांगला विकास झालेला आहे. पण समजा कुठे कुठे आपण काहीतरी कमी पडलो. शेवटी कसं राहते, आपण 100% चांगलं असू असं पण नाही आहे. कुठे कुठे आपण कमी पडलो. काय झालं आहे की आपल्या इथे 4 नगरसेवक होते, ज्याच्यामध्ये 4ही एकदम पॉवरफुल असतील असं पण नाही. कुठं कुठं काही कमी पडले, कुठं कुठं खूप चांगल्या प्रमाणात त्यांनी काम पण केलं असं पण आहे. आणि समजा तरुण जर युवा म्हणून जर आपण म्हटलं आहे की गेल्या आता तुम्हाला माहिती आहे की अमरावतीमध्ये जो दंगा झाला होता, हिंदू मुसलमानचा जो मोठे दंगे झाले होते, ज्याच्यामध्ये अनेक लोकांवर केसेस होता. माझ्यावर सुद्धा केसेस आहेत. मी 10 दिवस तुरुंगामध्ये राहिलो आहे. माझ्या घरच्यांना ती परिस्थिती माहीत आहे, माझ्या समाजातल्या लोकांना ती परिस्थिती माहीत आहे की बा आपण म्हणजे असं काही नाही, आपण पक्षासाठी काम करतोय आणि एकदम अचानक आपल्यावर केस लागते आणि 10 दिवस आपला मुलगा आतमध्ये राहत आहे. तर हे पण आपण आम्ही अनुभव घेतलेला आहे की 10 दिवस ते जैलाचं वातावरण कसं असते. त्याच्यामुळं असं आहे. आणि त्यावेळेस अनेक तरुण त्या ठिकाणी होते, अनेक तरुणावर केसेस लागलेले आहेत. म्हणून तरुणांचं हे म्हणणं आहे की बा आता यावेळेस समजा जुने नवीन कार्यकर्ते असं मिळून समजा आता 4चा प्रभाग आहे, 4 मध्ये 2 तुम्ही तरुण द्या, त्याच्यामध्ये काही मुली असतील, काही मुलं असतील, असे लोक द्या तुम्ही, जेणेकरून एक की तरुणांना पण संधी या ठिकाणी. आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी म्हणतात की यावेळेस आपण तरुणांना समोर घेऊ. ते स्किल इंडिया, डेव्हलप इंडिया याच्यावर ते खूप G2 इंडियामध्ये जे खूप चांगलं काम करतात, त्याच्यामध्ये सगळे तरुण लोक आहेत. प्रभागाचा फेरफटका मारला असता सुमित कलाने हे नाव सध्या अनेकांच्या तोंडावर आहे, चर्चेलाही जात आहे. आणि एकीकडे इतरही आपले काही प्रतिस्पर्धी असेल, मात्र सुमित कलाने सध्या प्रभागामध्ये आघाडीवर असल्याचं सध्या दिसत आहे. तर पक्षाने आपल्याला जर उमेदवारी दिली तर आपला काय विकासाचा मुद्दा असेल आपल्या प्रभागामध्ये? बघा कसं आहे की याच्यामध्ये मी ज्या ठिकाणी तिकीट मागतो आहे ते मी अनुसूचित जाती प्रभागातून तिकीट मागवत आहे.
ज्याच्यामध्ये रमाबाई आंबेडकर नगर आहे, कपिलवस्तू नगर आहे, संत गुलाबराव बाबा नगर आहे, त्याच्यामध्ये विलास नगर आहे, काही त्याच्यामध्ये आमचा मसांगणचा एरिया आहे जो ओरिजिनल दलित वस्ती आहे. त्या दलित वस्तीमध्ये आपण जे काम आतापर्यंत केलं आहे त्याच्यामुळं काय लोकांचं म्हणणं असं आहे की बा काम करते असल्यामुळे आता नगरसेवक म्हणून सुमित कलाने पाहिजे आहे त्यांना, कारण की त्यांना माहित आहे की हा नगरसेवक नसताना काम करत आहे. आता जर उद्या याला आपण जर संधी दिली किंवा आपण जर म्हणजे भाजपनं जर याला तिकीट म्हणून दिले आणि आपण नागरिक म्हणून जर याला मतदान केलं, हा निवडून जर आला तर उद्या चांगल्या पद्धतीने काम होईल. आता निवडून आल्यानंतर जे कामं आहेत ते कसं राहतील, चांगल्या एरियामध्ये खूप कमी कामं राहतात जिथे रस्ते चांगले असतात. आपण करोना काळ पाहिला. करोना काळामध्ये असा करोना काळ होता का तो कधी त्याचं नावही काढणे कठीण आहे कठीण समजा. आहे. हा, असं काय येऊ पण त्या नाही. काळात आपण समजा सुमित कलाने हे नाव सध्या प्रभागात आम्ही जेव्हा फेरफटका मारला तेव्हा चर्चेला गेला का सुमित कलाने हा कोणत्याही परिस्थितीत बाहेर निघत होता आणि अनेक ठिकाणी मदत कार्य असू द्या, गहू वाटप असू द्या किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयाचं धावपळ असू द्या, अशा प्रकारचं नाव सध्या समोर जात आहे आणि याची चर्चा सध्या ह्या परिसरात आहे की हाच सध्या नेता व्हावा. आपण या संदर्भात भाजप पक्ष श्रेष्ठीला सांगितलं आहे का काही उमेदवारी संदर्भात फॉर्म भरलेला आहे? भाजपवाल्यांना मी जेव्हा महानगरपालिकेचा फॉर्म भरला त्यावेळेस भाजपवाल्यांना हे सर्व माहीत आहे. त्यावेळेस आमचे अध्यक्ष किरणजी पातुरकर होते आणि त्यांना सगळं माहीत आहे की कोरोना काळामध्ये मी रात्री 12 वाजता घरी चहा बनवत होतो स्वतः आणि एक मी ते थर्मास आणला होता. अमरावतीमध्ये आपलं एरिन दवाखाना असेल, डॉक्टरीन दवाखाना असेल, सगळे येणारे जे काही पोलीस स्टेशन असतील अशा सर्व कर्मचाऱ्यांना मी चहा पाजणे, कोणा ठिकाणी नाश्ताचं आपण देऊन देणे, काही ठिकाणी कधी कधी मी खिचडी घरून बनवत होतो, लोकांना देत होतो. असे आपलं समजा काही आता नवसरी माझा प्रभाग नाही आहे पण तरी मी तिथं गहू वाटप केलं. आम्ही सगळं मुलं म्हणून ते काम केलं. एकंदरीत माझा प्रभागातल्या लोकांनी किंवा इथल्या महिलांनी युवा युवतींनी आपल्याला उभं राहण्याचं संधी दिली किंवा आपल्याला अप्रोच केले, घरी येऊन आपल्याला या संदर्भात माहिती दिली, यामुळे आपण फॉर्म भरलेला आहे. तर पक्षश्रेष्ठी आपल्याला आता विश्वास दाखवेल? नाही, पक्षश्रेष्ठी यावेळेस माझ्याबद्दल एकदम सकारात्मक त्यांची भूमिका आहे. पक्ष यावेळेस भारतीय जनता पार्टीचा अनुसूचित जातीमध्ये विलासनगरमध्ये तिकीट देतेवेळी खूप चांगला सकारात्मक विचार करत, मला तर यावेळेस 100% गॅरंटी आहे, पूर्ण विश्वास आहे पक्षावर की यावेळेस तरुण मुलाला पक्ष 100% त्याच्यामध्ये सकारात्मक ते घेईल आणि तरुण मुलगा म्हणजे मी स्वतःच तिकीट मागत आहे. सुमित कलाने प्रभाग क्रमांक 6 मधून मोरबाग या भागातून निवडणूक लढत असल्याचं चित्र सध्या तरी स्पष्ट त्यांच्या बोलण्यावरून दिसत आहे. त्यांना इथल्या नागरिकांनी, इथल्या महिलांनी, इथल्या संपूर्ण जनतेने त्यांना या प्रभागात लढावे, या प्रभागाचा विकास करावा अशा प्रकारची मागणीच त्यांच्या घरी जाऊन केलेली आहे. त्यामुळे त्यांनी पक्षश्रेष्ठीला फॉर्म भरलेला आहे, मुलाखत दिलेली आहे. मात्र पक्षश्रेष्ठी आता कोणाला उमेदवारी देते याकडे तर वेळच बघेल. मात्र त्यांचं कार्य जर बघता सामाजिक कार्यात करोना काळात असू द्या किंवा इतरही कार्यात रक्तदान शिबिर असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या किंवा कोणाला मदत करण्याचं कार्य नागरिकांना आम्ही विचारलं असता इथल्या प्रभागात ते धावून जातात. कधीही त्यांना फोन करा, आपल्या जेवणाच्या तटावरून सुद्धा उठतात. इथपर्यंत त्यांची इथली सामाजिक स्थिती सध्या नागरिकांच्या बोलण्यावरून पाहायला मिळते. म्हणूनच नागरिकांनी त्यांना आता अप्रोच केलेला आहे. मात्र येणाऱ्या काळात पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेते हे तर वेळेस सांगेल.